वाईट वाटतं या गोष्टी बोलत असताना की विस्थापितांच्या बाजूनं बोलणारा एक आवाज ज्यावेळी पवारांचं समर्थन करण्यासाठी उतरतो, नक्की तुम्हाला काय मिळालं या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे. हे बघा, जरांगेंचा पॉलिटिकल अजेंडा आहे. मी महाराष्ट्रात नेहमी सांगत आलो आहे, महादेव जानकरांचा पराभव कुणी केला, खैरेंचा पराभव कुणी केला, पंकजा मुंडेंचा पराभव कुणी केला, हे आम्ही सांगत आलो आहे ना महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता. आणि आत्तासुद्धा पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत. मुंबईचं ट्रॅफिक जाम करून, मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून, बिघडवून काय मिळणार आहे त्यांना? त्यांना काय कळतं आरक्षणामधलं? मी नेहमी सांगतोय, काय कळतं जरांगेंना आरक्षणामधलं? शासन काय निर्णय देतं, कुठला GR तुमच्या हातात देतं, त्या GRचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगे पाटलांना? मला वाटतंय 4 चांगल्या माणसांनी पुढं आलं पाहिजे. कधीच ओबीसी आणि मराठा असा वाद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नव्हता. त्या वादाचं मूळ शरदचंद्रजी पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे नावाचं हे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं आहे आणि महाराष्ट्राचा भाईचारा बिघडला आहे. त्यांनी त्या कायम दावाच करत असतात. न्यायव्यवस्थेनं काय उत्तर दिलं आहे किंवा कोर्टामध्ये काय उत्तर आलं आहे त्याचं काय असेल तर मी त्याच्यावरती बोलेन. दमनी यांचा काय रोजचा व्यवसाय आहे, त्या बोलत राहतील. त्या अनेक प्रकरणं असतात, त्या प्रकरणांचं पुढं जाऊन काय होतं. जलसिंचन घोटाळा तुम्ही बघितला आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं काय झालं शेवटाला ह्याचं उत्तर त्या आजही देऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्या काय बोलल्या ह्या कोण आहेत अंजलीताई दमनिया? कुठल्या कोर्टाच्या काही जज वगैरे आहेत का? असं काही जजमेंट वगैरे आलं आहे का? त्यामुळं त्यांचा प्रोग्राम आहे, त्या करत राहतील. त्याच्यावर बोलण्यापेक्षा कोर्टातनं काय आलं असेल तर सांगा, मी त्याच्यावरती बोलेन. अरे काय सहभागी होत आहेत हे? ज्याचा जमीर जिंदा है वो खुद शामिल हो जाएगा. ज्याला ओबीसीच्या हक्क अधिकाराची जाणीव आहे तो माणूस आपणहून पुढे येईल. ज्याला ओबीसी आरक्षणच म्हणजे काय माहीत नाही तो काय बोलणार हो? त्याला माझी मतं जातील का, मी पडल का, मला फटका बसेल का, एवढंच असणार. महाराष्ट्राचं टोटल सामाजिक स्वास्थ्य आज रोजी बिघडलेलं आहे. 93-94ला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून जे आरक्षण, आणि अजून एक मला खेदानं नमूद करावं असं वाटतं, ज्या माझ्या आंबेडकरी जनतेनं ओबीसीचं आरक्षण मिळावं, मंडल आयोग लागू व्हावा म्हणून खस्ता खाल्ल्या, चळवळ उभी केली. त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते, त्यामध्ये रामदास आठवले होते, त्यामध्ये अरुण कांबळे होते, त्यामध्ये रामविलास पासवान होते, त्यामध्ये शरद यादव होते, त्यामध्ये लालू प्रसाद यादव होते. ज्या आंबेडकरी बांधवांनी, त्यामध्ये महामानव काशीरामजी होते, ज्या आंबेडकरी जनतेनं मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हावा म्हणून खस्ता खाल्ल्यात, चळवळ उभी केली, संघर्ष उभा केला, लढाई केली, तो आमचा जैविक बंधुभाव असलेली आंबेडकरी जनता मात्र या आंदोलनापासून खूप दूर आहे. त्यांनी लवकरात लवकर येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करावं, अन्यथा ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. नाही, त्यांनी बोललं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी काय केलं याच्यापेक्षा, आता निवडणुका नाही आहेत, हक्क आणि अधिकाराच्या बाजूने जिथं तुम्हाला स्पेस मिळतोय तिथं तुम्ही बोललं पाहिजे असं माझं मत आहे. कोण हाऊसमध्ये बोलेल, कोण हाऊसच्या बाहेर बोलेल, कोण रस्त्यावर बोलेल, कोण लेखणीतनं बोलेल. अरे बोला, पण बोला. तुम्ही बोलणार नसाल तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे असं मी म्हणणार नाही, पण दुर्दैवानं जनता म्हणते, ओबीसी बांधव म्हणतात. हे मात्र मला नमूद करावं लागेल, बोलावं लागेल. कारण मी नाही बोललो तर उद्या मला म्हणतील तुम्ही विरोधकावर टीका करताय पण तुम्ही स्वतःच्या माणसावर बोलत नाही. बोलावं लागेल दुर्दैवानं हे की नक्की काय झालं आहे. एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी, किती तुम्ही कुणब्याची सर्टिफिकेट दिलेत, आणि एकदा जाहीर करावं की उद्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही कुणाला तिकीटं देणार आहोत. जर अर्लियर गेल्या 6 महिन्यात, वर्षा 2 वर्षात ज्यांनी कुणब्याची सर्टिफिकेट घेतले ते जर उमेदवार होणार असतील तर प्रत्येक पक्षाला माझं सांगणं आहे की तुमच्या विरोधामध्ये आमचा ओबीसी उभा राहील आणि ओबीसी बांधव ओबीसीला मतदान करतील. हे बघा, 100 गाड्या जरी मुंबईला गेल्या तरी मुंबईचं ट्रॅफिक जाम होणार आहे. त्यामुळं मुंबईमधली कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडणार आहे. आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून महाराष्ट्रासमोर सांगतो आहे. मुळात अशा पद्धतीनं झुंडशाही, तीही गणपती उत्सवच्या कालावधीमध्ये, अशा पद्धतीच्या झुंडशाहीने जर मुंबईमध्ये गेलोत तर मुंबईमधल्या सर्वसामान्य माणसाचा, नोकरदारांचा, चाकरमानी माणसांच्या खूप मोठ्या समस्या तिथं उभ्या राहणार आहेत आणि मुंबईमध्ये दंगल घडू शकते.
हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना असायलाच पाहिजे, असेलच, आणि ते या आंदोलनाला बरोबर सांभाळतील असा आज रोजी आमचा विश्वास आहे. परंतु यामधून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी दुही निर्माण होणार आहे. बेकायदा मागण्यांना खतपाणी घातलं जाणार आहे आणि ओबीसी याला प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चित इथल्या गव्हर्नमेंटला जाब विचारतील आणि इथल्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना जाब विचारतील. पक्षाच्या अजेंड्यावर निवडून आलेले आहेत, पण त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला मतदान कुणी केलं आहे आणि कुणाच्या विरोधात केलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तुम्हाला पराभूत करण्याचं षड्यंत्र महाराष्ट्रामध्ये कुणी रचलं, त्याच्या पाठीमागं कुठला पक्ष होता, कुठला नेता होता, हे यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि या सगळ्या लोकांनी ही जाणीव ठेवून ओबीसीच्या प्रश्नावर जर हे नेते नाही बोलले तर मला वाटतं इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसींना निश्चित आपल्या हक्क अधिकारासंदर्भातली भूमिका घ्यावी लागेल. त्यांना इशारा असा असेल की आपण ज्या ओबीसीचा फेस म्हणून तुम्ही ज्या विधानसभेत गेलात, ज्या लोकसभेमध्ये गेलात, ज्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला स्थान मिळालं, तुम्ही फक्त संविधानिक भूमिका घ्या. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा, तुम्ही कुणाला तरी टार्गेट ठेवून बोला, अशी कुठलीही अपेक्षा नाही. फक्त घटनेमध्ये जे अपेक्षित आहे तेवढंच लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. कारण तुम्ही कायद्याच्या सभागृहाचे सदस्य आहात. तुम्ही जर मूग गिळून गप्प बसलात, तुम्ही जर आता हे हक्क अधिकार वाचवण्यासंदर्भात तुम्ही नाही भूमिका घेतली तर ओबीसीची लेकरं, ओबीसीचे तरुण तुम्ही ज्यावेळी निवडणुकीला आमच्या घरी याल, आमच्या वाड्यावर याल, आमच्या तांड्यावर याल, आमच्या वस्त्यावर याल, त्यावेळी आम्ही तुम्हाला निश्चित प्रश्न विचारू की ओबीसीचं आरक्षण ज्यावेळी संपत होतं, ज्यावेळी ओबीसी आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त होत होती, त्यावेळी तुमची भूमिका काय होती, तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रमुखाला हे समजावून सांगितलं का, हा प्रश्न या महाराष्ट्रामधल्या ओबीसी या लोकप्रतिनिधींना विचारेल. डीएने मंत्रिमंडळाकडे बघितलं आणि आत्ताचं धोरण बघितलं, बजेट बघितलं महाराष्ट्रातलं, तर मला तसं कुठंही वाटत नाही. पण भाजपला आम्ही 8-10 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे की तुम्ही हे ओबीसीचे प्रश्न सोडवा. 20 महामंडळ आहेत, त्या 20 महामंडळाचे अध्यक्ष नेमा, त्यांना 10-20 हजार कोटीचा निधी द्या, हे आम्ही मानतोय. महाज्योतीचे प्रश्न सोडवा. सरकार टाईमपास करतंय, कारण असे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा शिंदे समितीला कधीही अधिकार नव्हता. नाही, जबाबदारीनं सांगतोय. शिंदे समितीला सुद्धा तुम्ही हा प्रश्न विचारू शकता. सर्टिफिकेट किंवा नोंदणी पाहणं इथपर्यंत मर्यादित अर्थ त्या शिंदे समितीचा आहे. त्या सर्टिफिकेटद्वारे ओबीसीचं रिझर्वेशन भेटलं पाहिजे हा त्यांना अधिकार नाही. त्यांनीही वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्यामुळं अहो, एखाद्या भटक्याच्या पोराचं एखादं सर्टिफिकेट काढायचं झालं तर ते सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी 6 महिने खेटे घालावे लागतात. 1960 पूर्वीचे पुरावे मागितले जातात. एका भटक्याच्या पोराला, एका बलुत्या आलुत्याच्या पोराला सर्टिफिकेट काढायला 6 महिने जात असताना सरकार टेबल लावून तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करताय. असं सरकार करू शकतं? अरे, सर्टिफिकेट मागायचं असतं, मागितल्यानंतर त्याची छाननी होते, छाननी झाल्यानंतर सर्टिफिकेट इश्यू झाल्यानंतर ते व्हॅलिड का इनव्हॅलिड, इथं स्वायत्त संस्था आहेत, त्यात व्हॅलिड का इनव्हॅलिड ठरवण्यासाठी गव्हर्नमेंटला कोणी अधिकार दिला असा टेबल लावून पार्शली सर्टिफिकेट काढून देण्याचा? आज इथं कुणब्याची सर्टिफिकेट काढायला 25,000पासून 4 लाखापर्यंत बोली आहेत. जसजशा पंचायत राजच्या निवडणुका समोर येतील तशी लाखो रुपये मोजून कुणब्याची सर्टिफिकेट या महाराष्ट्रात घेतली जात आहेत आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे. हे मला इथं खेदानं नमूद करावं असं वाटतंय. त्यांना या गोष्टीची किंमत मोजावी लागेल. निश्चित आम्हाला काय होणार आहे, आमचं काय होणार आहे आम्हाला माहिती नाही. आमचा बळीही जाईल, कारण आम्ही पॉलिटिकल इंटेन्शननं काम करत नाही आहोत. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर आहेत म्हणून काम करत नाही आहोत. आम्ही गावगाड्यातल्या ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून काम करत आहोत. हे बघा, महादेव मुंडेंच्या ज्या भगिनी आहेत आमच्या, त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत जी घटना घडली त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. पण त्या प्रकरणाचं जे राजकीयकरण केलं गेलं आहे, ज्या लोकांकडून केलं गेलं आहे, हे काहीतरी हेतू डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं आहे. मी अगदी जबाबदारीनं सांगतो, ज्या कोणी लोकांनी हा विषय लावून धरला आहे आणि आम्हाला ट्रोल करणे किंवा आम्हाला टार्गेट करून लावून धरला आहे, त्याच लोकांनी कधी आमच्या कैलास बोराडेच्या संदर्भात अवाक्षर काढलं नाही, कधी माऊली सोट याच्या संदर्भात अवाक्षर काढलं नाही. त्यांना जर सिलेक्टिव्ह प्रकरणं चालत असतील आणि ते राजकीय हेतूनं काम करत असतील तर लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकांच्या प्रश्नावर भांडतोय, बोलतोय, महाज्योतीवर बोलतोय, रोस्टरवर बोलतोय, मुंबईत जाऊन समुद्रात उड्या मारतोय. माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत ना, आणि कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, न्यायव्यवस्था आहे, त्याच्यासमोर या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. त्यामुळे पॉलिटिकल इंटेन्शननं मी काम करणारा माणूस नाही आहे. लक्ष्मण हाके त्या भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे असंच माझं म्हणणं आहे. आणि जो कोणी गुन्हेगार असतील त्याला शिक्षा झाली पाहिजे.
वेळ मिळाल्यास वेळ पडल्यास मी निश्चित सामील होईल. पण जर कोणी पॉलिटिकल इंटेन्शननं त्या गोष्टीचं जर काही गोष्टी घडत असतील तर मला माझी सिक्युरिटी, कारण माझ्या भोवती सिक्युरिटी नाही आहे, तिथं गेल्यानंतर काय होणार आहे हे मला माहिती नाही आहे. अशा इनसिक्युअर परिस्थितीमध्ये मी तिथं जाईल का नाही आता मला डाऊट आहे. हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जरा समजून उमजून घेतलं पाहिजे. अजितदादा पवार या महाराष्ट्रामधल्या सत्तेची खीर वरपायला आहेत, पण भाजपच्या कार्यकर्त्याला पाडण्याचं षडयंत्र अजितदादा पवार करतात. हे भाजपच्या मुख्यमंत्र्यांना, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना, भाजपच्या ग्रासरूटच्या कार्यकर्त्याला कळलं पाहिजे की आपण ज्या माणसाला सत्तेत मांडीला मांडी लावून बसवलेला आहे तो माणूस मात्र आपली भावकी बघतोय, आपलं घर सांभाळतोय, गावगाड्यातला शोषिताचा वंचिताचा जो आवाज आहे तो आवाज संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी काय अजितदादा पवारवर बोलत आलो आहे, जातीवादी माणूस आहे हा. आणि पवार फॅमिली ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, कारण त्यांना कुटुंबाच्या घराच्या बाहेर कुठलंही पद जाऊ द्यायचं नाही आहे. पवार फॅमिलीच्या हातामध्ये महाराष्ट्रातल्या 400 संस्था आहेत, 400पेक्षा जास्त संस्था आहेत आणि त्याच्या अध्यक्ष पवार फॅमिली आहे. आणि मग दुसरी पदं तुम्हाला माहितीच आहेत. शरदचंद्रजी पवार देशाचे नेते, सुप्रिया सुळे खासदार, आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री, परत आमच्या अजितदादांच्या सुनेत्रा वहिनी खासदार, पुन्हा रोहितदादा पवार आमदार. किती पदं असावीत तुमच्या एकाच्या घरामध्ये. परत कारखानदार तुम्हीच, सहकारी कारखान्याचे अध्यक्ष तुम्हीच, खाजगी कारखान्याचे डायरेक्टर तुम्हीच, परत बाबा कलानीचे पार्टनर तुम्हीच, पंचशील ग्रुपचे पार्टनर तुम्हीच, पुन्हा तुम्ही बिल्डरांचे पार्टनर तुम्हीच. ब्रिटिश ईस्ट इंडिया नाही कंपनी तुमची. कुठला सोशल जस्टिस? हा कुठली मंडल आयोगाची यात्रा तुम्ही काढताय नागपूरवरून? मंडल आयोगाने हे सांगितलं हा सोशल जस्टिस असू शकतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, ज्या सासूसाठी आम्ही वाहिलं राहिलो तीच सासू तुम्ही आमच्या बोकांडी बसवलेले आहे. मुख्यमंत्री महोदय साहेब, आम्हाला हे अपेक्षित नव्हतं तुमच्याकडून. कुठं गेला माधव? कुठं गेला ओबीसी DNA तुमचा? करा ना सर्वे एखादा की तुम्हाला मतदान कुणी केलं. आणि काल परवा आमचे महादेवरावजी जानकर काल परवा जालन्यामध्ये बोलले. काय बोलले? आंब्याच्या झाडाला काय आंबे असतील त्या झाडाला हे मारलं जातं. आणि म्हणे मी काय पालकमंत्री, काय राजेश टोपेंना जालना जिल्ह्याचा पालकमंत्री करणार. जानकर साहेब, तुम्ही आमचे गुरु आहात. खरं तर खूप ठरवलं आहे आम्ही तुमच्यावर बोलायचं नाही म्हणून. मग काय पंकजा मुंडेंचं पालकमंत्रीपद काढून घेणार का? तुमचा पराभव कुणी केला? एवढं विसरताय 8-10 दिवसात. तुम्ही राजकीय नेते आहात, तुमची सकाळी एक भूमिका असू शकते, दुपारी एक असू शकते, संध्याकाळी एक असू शकते. तुम्हाला शुभेच्छा. पण आम्ही गावगाड्यातल्या ओबीसींच्या हक्क अधिकाराची लढाई आम्ही लावून धरणार. आम्ही हक्क आणि अधिकाराची लढाई जीव गेला तरी चालेल, पण गावगाड्यातल्या ओबीसींची लढाई, ओबीसीच्या प्रश्नावर एक तसवर सुद्धा मागं सरकणार नाही होत आम्ही. आय एम ए कमांडर, आय एम ए नॉट डिमांडर. कुठं आहे कमांडर आणि डिमांडर? कमांडरचा डिमांडर कधी झाला? मला वाटतं महादेवरावजी जानकरांचं हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आणि हे वर्तुळ पूर्ण करत असताना ज्या पवारांना विरोध करून तुम्ही राजकारणाला सुरुवात केली त्याच पवारांचं समर्थन करायला तुम्हाला उतरावं लागतंय. हे या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे. महादेवराव जानकरांचं वर्तुळ पूर्ण झालंय, पण हे वर्तुळ पूर्ण होत असताना गावगाड्यातल्या ओबीसींच्या वाट्याला नक्की काय आलं? जो विस्थापित धनगर समाज आहे, जो गावगाड्यातला बलुता आलुता आहे, ज्या गावगाड्यातल्या ओबीसीची आज आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त झाली. हे बघा, आम्ही निश्चित महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा निघेल, पण आम्ही मुंबईमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करणार नाही आहोत, काउंटर आंदोलन देणार नाही आहोत. आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊ. आमचा पहिला टप्पा पूर्णही झालेला आहे. येऊ घातलेल्या 2-4 दिवसामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहोत. आणि गावगाड्यातल्या 18 पगड जातीला बरोबर घेऊन, व्यवस्थेला चॅलेंज करून नव्हे, आम्ही संविधान मानणारे आहोत. मंडल आयोग दिन ज्या दिवशी साजरा झाला महाराष्ट्रामध्ये 7 ऑगस्टला, त्या दिवशी जरांगेंनी ह्या मंडल आयोग कधी साजरा झाला, कुणी साजरा केला, का साजरा केला गेला, त्यांना माहीत आहे का? जे आरक्षण मागायला निघालेत ना ते कुणी लागू केलं? त्या दिवशी हे काय करत होते? त्यामुळं हे आरक्षण मागणं वगैरे हा फारस आहे. आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे. आणि या डावापासून महाराष्ट्रातल्या अर्ध्या ओबीसी लोकसंख्या असणाऱ्या बांधवांनी जागं झालं पाहिजे. त्यांना आरक्षणाचं पडलं नाही. तुमचं आरक्षण संपवणं, गावगाड्यामधल्या सरपंच पदापासून महापौर पदापर्यंत हे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव
फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घातला जातोय तेव्हा सावध.